श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमध्ये स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार जैन धर्मीयांची दिशाभूल करून त्यांना मासे खाण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात हा मासा मांसाहारी नसतो असा दावा करत काही जैन बांधवांना पटवून देत होता। इतकंच नाही तर मंदिरात माशा असतात त्यामुळे मासे खाणे चुकीचं नाही असा युक्तिवाद करत तो लोकांना मासे खाण्यास उद्युक्त करत असल्याचा आरोप आहे। जैन धर्मात अहिंसा हे प्रमुख तत्व मानलं जातं आणि कोणत्याही प्रकारची जीव हिंसा टाळणं अत्यावश्यक मानलं जातं। त्यामुळे मासे खाणं पूर्णतः निषिद्ध असतं। अशा प्रकारचे मार्गदर्शन देणं म्हणजे श्रद्धेचा गैरवापर असल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। भोंदू खरात याला आज न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। भारतीय दंडविधान संहितेच्या मध्ये ते पूर्वी कलम होतं की त्याला 14-15 दिवसाची न्यायालयीन कस्टडी मिळायची होती, पण नवीन BNNS कायद्यामध्ये एका गुन्ह्यामध्ये 60 ते 90 दिवसाची पोलीस कस्टडी मिळू शकते। तरी न्यायालयाचा आपण आदर करतो। त्याला जरी आज न्यायालयीन कोठडीमध्ये जरी पाठवलं असलं तरी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला आता उद्या पोलीस कोठडी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। कारण SITला काही गुन्ह्यामध्ये अजून तपास करणं बाकी आहेत। आम्ही काही मुद्दे त्यांना दिलेले आहेत, त्याचा तपास बाकी आहे। त्याच्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी आणि अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहे, त्याच्यामुळे त्याची पोलीस कोठडी आणखी बरेच दिवस वाढेल अशी शक्यता आहे। त्याच्यामुळे नवीन काही प्रकरणं समोर येत आहेत, त्याच्यामध्ये त्याचा SITला आपण चौकशीसाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि त्याचा आतापर्यंत त्यांचा तपास योग्य दिशेने चालला आहे, तो अधिक योग्य दिशेने चालेल आणि या बंधूला अधिक कडक शिक्षा होईल आणि समाजामध्ये एक आदर्श जाईल, बंधू बाबावर वचक बसेल असं आमची या निमित्ताने आम्हाला वाटतंय। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक सहन केली जाणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला। या घटनेमुळे नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली। पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तपासानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण सत्य समोर येणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।